हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा सुखासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर असेल. डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण आणि श्वासाची जाणीव. चेहरा अगदी शांत, कपाळावर कोणतीही आटी नाहीये. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. करणार आहोत श्वसन मार्गशुद्धी, कपालभाती 10 ते 15 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. सुरुवात करूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 10 ते 15 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सावकाश कृती थांबवायची. कपालभातीनंतर श्वसन मार्गातला बदल. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे, त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत ओमच्या कंपनांचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. साधनेसाठी आपली वाटचाल सुरू झाली आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. चित्त शुद्धीसाठी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूयात नमो मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी, या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद, लीन भाव, भक्तिभाव मनामध्ये. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमोदक पाहे. नेत्रस्पर्श. निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची, आपल्या डोळ्यांना द्यायची.
आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ सगळ्यांना. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर असतील. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात सुद्धा समोर. दोन्ही हातापायांचे तळवे आता आपले स्क्रीनला समांतर आहे, बरोबर. आणि आता हळूहळू आपल्याला दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये स्ट्रेच द्यायचा आहे. जास्तीत जास्त ताण दोन्ही पावलांची पाचही बोट आणि हातांच्या दोन्ही पाचही बोट जास्तीत जास्त ताण. आणि मग मध्यभाग रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. अजून एकदा करूया. जास्तीत जास्त बोट स्ट्रेच करायचे. जास्तीत जास्त स्ट्रेच 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 आणि मध्यभाग. आता पावलं आणि हाताचा पंजा स्वतःकडे खेचून घ्यायचा, स्वतःकडे खेचायचं आणि मग जमीन घे. बरोबर. श्वास घेत वर. जास्तीत जास्त पावलं स्वतःकडे आणि हाताचा पंजा स्वतःकडे. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एकदा करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही पावलांमध्ये आता पायामध्ये थोडंसं अंतर घ्या. हाताच्या मुठी वळवायच्या, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. आणि आता आपल्याला एकत्रित आपली हाताची मूठ आणि अँकल पासून पाऊल गोलाकार फिरवायचं. बघा या प्रकारे. 1, बाहेरून आत 2, 3, 4, 5. आणि आता विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. दोन्ही हात खाली येऊ दे. दोन्ही हात मागे, मान मागे साईडचा सोडा. थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. उजवा जो पाय आहे, दोन्ही पाय जोडलेले आहेत, उजव्या पायाचं पाऊल आहे ना ते स्वतःकडे खेचून. डावा पाय रिलॅक्स. उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचायचंय आणि जास्तीत जास्त उजवा पाय जमिनीला घासत घासत उजवीकडे घेऊन जायचा. जास्तीत जास्त लांब. उजवा पाय जमिनीला घासत घासत लांब. आणि पुन्हा मध्यभाग. आपण आता हे जी कृती करतोय ही गुडघेदुखीसाठी अतिशय उपयुक्त. पुन्हा एकदा. उजवा पाय जास्तीत जास्त लांब. बरोबर. मध्यभाग जमिनीला घासत घासत कृती करायची. अजून एकदा करूया. जास्तीत जास्त उजवा पाय आपल्याला लांब न्यायचा आहे. आणि आता इथे थोडा वेळ थांबायचं. जो स्ट्रेच आलाय आपल्या अँकलच्या इथे, गुडघ्याच्या इथे, पोटरीच्या इथे, त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. आणि मग एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत हळूहळू पाय मध्यभागी येऊ दे. श्वास सोडत सोडत श्वासाशी आधारित कृती. पाय मध्यभागी. उजव्या पायाचं पाऊल रिलॅक्स करायचंय. रिलॅक्स. हीच कृती आता डाव्या पायाने. डावा पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं जास्तीत जास्त. आणि आता तो डावा पाय जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त डावीकडे गुडघ्यातनं सरळ ठेवून कृती करण्याचा प्रयत्न. मध्यभागी. पुन्हा एकदा डावीकडे. जास्तीत जास्त डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे न्यायचा. बरोबर. मध्यभागी. आणि अजून एकदा कृती करूया. जास्तीत जास्त डावा पाय डावीकडे जाईल. आणि आता इथे थोडा वेळ थांबायचं. पूर्णपणे डाव्या पायाच्या स्नायूंना आलेला ताण त्याकडे लक्ष. आणि अँकलच्या इथे थोडासा आपल्याला प्रेशर जाणवतोय. गुडघ्याच्या इथे ताण दाब जाणवतोय, त्याची जाणीव. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत हळूहळू डावा पाय मध्यभागी येईल. आणि मग पाऊल रिलॅक्स करायचंय. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. दोन्ही पाय तसेच ठेवायचे जुळलेले. आणि आता आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे. उजवा पाय फोल्ड कर. पूर्णपणे पाऊल जमिनीवर होऊ दे. आणि आता आपल्याला पोटरी जी आहे ना आपली, तिला थोडासा हलका हलका असा मसाज करायचा. थोडीशी दाबून घ्यायची पोटरी. सुरुवातीपासून ते एंड पर्यंत थोडस आपल्याला आपल्या पोटऱ्यांना आपण मसाज करतोय. बरोबर. आता इकडे आपण दिवसभर आपलं लक्ष जातच नाही. पोटरीचा भाग किंवा काय तिथे हा दुर्लक्षित भाग आहे. म्हणून आपण थोडस दिवसाच्या सुरुवातीला याला थोडीशी चालना देऊया.
म्हणजे आपल्याला दिवसभर अजून खूप ताजतवानं वाटेल. छान. थोडस आपल्याला हे केल्यानंतर उजवा पाय सरळ करायचा आणि मग डावा पाय फोल्ड करायचा आणि पुन्हा एकदा आपल्या पोटरीला मसाज. डाव्या पायाच्या 2 अंगठ्याच्या आधाराने तुम्ही हा मसाज देऊ शकता. बरोबर. अगदी सावकाश. इथे जो छानपैकी आपण जेव्हा तिथे प्रेशर देतो तेव्हा खूप बरं वाटतं. अगदी अँकल पर्यंत जाऊ देत आपल्या बोटांचा प्रेशर. क्लॉकवाईज म्हणजे वरून खाली आणि खालून वर असं थोडस 4 ते 5 वेळा करायचं आपल्याला ही कृती. बरोबर. कृती थांबवायची. डावा पाय सरळ करायचा आणि आता दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. उजव्या हाताचा तळवा मध्यभागी येईल. मध्यभागी ठेवायचा उजव्या हाताचा तळवा आणि डावा हात जो आहे हा मागे. आपला जिथे पाठकणा आहे तिथे डाव्या हाताचा तळवा ठेवायचा जमिनीवरती. ठीक आहे. आणि आता डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आज आपल्याला वक्रासन करायचंय तर त्याची ही पूर्वतयारी म्हणून आपण ही सगळी कृती करतोय. डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. श्वास घ्यायचा आहे आपापल्या क्षमतेने. श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. लास्ट राऊंड. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. आणि आता उलट चाल करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू मान मध्यभागी येईल. दोन्ही हात पुन्हा आपल्या गुडघ्यांवर येतील. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. आणि आता डावा हात आपल्या म्हणजे तळहात जो आहे हा मध्यभागी असेल. उजव्या हाताचा तळवा हा पाठीमागे पाठकणाच्या इथे बरोबर जमिनीवरती. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत हळूहळू उजव्या दिशेला मागे वळायचंय. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आणि आता इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपल्याला 3 श्वास या ठिकाणी थांबायचंय. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. इथे पूर्णपणे आपल्या कमरेच्या ठिकाणी. त्याचबरोबर मानेच्या इथे एक ट्विस्ट येतो. पीळ ताण आणि ताण. उलट चाल करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. दोन्ही हात खाली. दोन्ही हात गुडघ्यांवर आणि तिथल्या तिथे बटरफ्लाय करूया. आता आपण दोन्ही पावलं जोडून घेऊया. आपले जे पाय स्ट्रेच झाले होते तर बटरफ्लाय करून थोडेसे तो जो ताण आहे तो रिलीज होईल आपला. हाताची पकड पावलांच्या खाली. आणि आता अगदी सावकाश कृती करूया आपण. डायनॅमिक न करता अगदी सावकाश श्वासाशी आधारित. पाठीचा कणा सरळ मान मध्यभागी असेल. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही गुडघे वर येतील. जास्तीत जास्त वर. श्वास घेत घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. छान. श्वास सोडत खाली. आणि एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. दोन्ही पाय समोर करायचे आहेत आणि विश्रांती. पायांमध्ये अंतर. विश्रांती. तर आज आपण बघणार आहोत वक्रासन कसं केलं जातं. वक्रासन जे आहे हे डायबिटीज आणि थायरॉइड प्रतिबंधात्मक मानलं जातं असं हे आसन आहे. कारण की जेव्हा वक्र म्हणजे त्याच्या नावातच तुम्हाला कळलं असेल की थोडासा ट्विस्ट आहे. पीळ आहे. आपल्या कमरेच्या इथे मानेच्या इथे छातीच्या इथे थोडासा एक पीळ मिळतो. त्यामुळे जे डायबिटीसच्या ज्या ग्रंथी असतात पोटाच्या इथे तर त्याचा जो इन्शुरन्स असतो ग्लुकोजचा तो वाढणं म्हणजे जे वाढतं ते कमी होण्यात तिथे मदत होते. त्याची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी आपल्याला आपण डोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो. तर हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया. कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की वक्रासनाचे ज्यांना तीव्र प्रकारची पाठीची दुखणी आहे. त्याचबरोबर आपल्या पोटाचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन हर्निया असू दे किंवा अल्सर असू दे अपेंडिक्स असू दे कुठल्याही प्रकारचं जर ऑपरेशन झालं असेल
तर ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर हृदयविकाराचा जर त्रास असेल तर तेव्हा सुद्धा ही कृती करणं टाळायचं. तर हे वक्रासन कसं केलं जातं आपण बघून घेऊया. आपण अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत. तर आधी बघून घ्या, कृती लक्षात घ्या कशी केली जाते. दोन्ही पाय आपल्याला जोडून घ्यायचे या प्रकारे वक्रासनासाठी. मी दिसतेय बरोबर, पूर्ण दिसतेय ना? दोन्ही पाय जोडून घ्यायचे. सुरुवातीला आपण उजव्या पायाने ही कृती करणार आहोत. उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि त्याचं जे पाऊल आहे ते डाव्या पायाची जी पोटरी आहे तिथे आपल्याला हे पाऊल ठेवायचं आहे, पूर्णपणे जमिनीवर. त्यानंतर उजवा जो आपला हात आहे हा मागे जाईल बघा या प्रकारे, म्हणजे पाठीचा कणा जो आहे हा आपला आपोआप सरळ होतो. ठीक आहे, उजवा हात मागे गेलेला आहे, जिथे आपला पाठीचा कणा आहे त्या साईडला. सीट पासून बघा फक्त 3 ते 4 इंच लांब आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो विरुद्ध बाजूने उजव्या पायाच्या पावलाच्या शेजारी आणायचा या प्रकारे. आणि हात जो आहे डावा हात हा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचा. आता ज्यांना ही कृती करणं जमत नाहीये, हाताचा थोडेसे खांदे स्टिप्स असतील किंवा आपले हात कधी कधी लहान असतात, त्यामुळे ही कृती करताना थोडासा त्रास होतो. मग काय करायचं, समोरून विळखा घालायचा आपल्या पायाला, समोरून पूर्णपणे विळखा घालायचा. ज्यांना ही कृती करणं जमणार नाही त्यांच्यासाठी जेव्हा आपण डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेतो आणि तो अपोजिट साइडने म्हणजे डाव्या हाताचं कोपर जे आहे हे उजव्या गुडघ्याला त्याचा स्पर्श होतो आणि हाताचा पंजा जो आहे हा जमिनीच्या दिशेने अगदी सैलसर सोडून द्यायचा या प्रकारे. आणि मग उजव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. आता इथे पूर्णपणे आपल्या कमरेच्या इकडे पोटाच्या इथे ट्विस्ट येतो, पीळ येतो. मानेच्या इथे ट्विस्ट आणि पीळ, ताण, दाब सगळ्या प्रकारचे आपल्याला इथे फायदे मिळतात. इथे आपापल्या क्षमतेने थांबल्यानंतर सावकाश मान मध्यभागी आणायची उलट चाल करताना. हाताचा विळखा सोडून द्यायचा आणि उजवा पाय सरळ करायचा. ठीक आहे, आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने सुद्धा सुरुवात करूया. अगदी सावकाश, यथाशक्ती प्रयत्न, कुठेही ओव्हर ट्राय न करता, स्वतःला दुखापत न करता आपल्याला ही कृती करायची. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत आणि आता उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पोटरीच्या शेजारी येऊ दे. बरोबर. आणि मग उजवा हात मागे जाऊ देत आपल्या सीटच्या इथे. सीट पासून 3 ते 4 इंचच लांब असेल. बरोबर, पाठीचा कणा आपला सरळ आहे. आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जा. हा, आणि मग तो विरुद्ध साईडने डाव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लागू दे. हा, आणि मग हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. थोडासा उजवा गुडघा जो आहे आपला तो डाव्या दिशेला थोडासा टिल्ट होईल, थोडासा झुकेल तो. ओके, आता समजा आपल्याला हाताच्या इथे थोडासा आपल्याला प्रॉब्लेम वाटतोय, खांद्याच्या इथे आपल्याला हात म्हणजे थोडासा स्टिफनेस वाटत असेल तर समोरून विळखा घाला आपल्या पायाला. समोरून विळखा घातला तरी चालेल. हा, सुनील सर तुमच्यासाठी थोडस समोरून विळखा घाला म्हणजे. ओके, बरोबर. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी प्लीज करताना थोडीशी काळजी घ्या. आपली क्षमता व्यवस्थित ओळखून कृती करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आणि मग उजव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. डावा हात जमिनीच्या दिशेने अगदी सैलसर सोडून द्यायचे, डाव्या हाताची बोट. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. प्रयत्नशील देहधारणा, प्राणधारणा. डोळे बंद करायचे आहे आणि आपली जाणीव जी आहे ही आपल्या उदरभाग, कमरेचा भाग, आपली कंठस्थ ग्रंथी या सगळीकडे घेऊन जायची. तिथे आलेला पीळ, ताण, दाब त्याची जाणीव, जोड श्वासाची. बरोबर, आणि मोलटचाल करताना सावकाश सुरुवातीला मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडून द्या जो आपण घातलेला आहे तो. उजवा पाय सरळ आणि थोडा वेळ विश्रांती. पण ही जी कृती केली ही अगदी सोपी करण्याचा प्रयत्न आहे. वक्रासन किंवा अर्धमत्स्येंद्रासन ही सगळी ऍडव्हान्स आसन आहे.
ही ऍडव्हान्स यासाठी आहेत की त्याचे जे लाभ आहेत हे आपल्याला खूप छान आणि परफेक्टली मिळतात. डायबिटीज प्रतिबंधात्मक तर हे दोन्हीही आसनं मानली जातातच. तर आता ही स्थिती विरुद्ध बाजूने करूया. दोन्ही पाय जुळलेले, पुन्हा एकदा हात शरीराच्या जवळ आणि आता डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या पोटरीच्या इथे. डावा हात मागे, डावा हात मागे, पाठीचा कणा सरळ, आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो विरुद्ध बाजूने आपल्याला उजव्या कोपराचा स्पर्श डाव्या गुडघ्याला होऊ दे आणि हात जमिनीच्या दिशेने हाताचा पंजा सैलसर सोडून द्या, किंवा समोरून हाताचा विळखा, आपल्या पायाला समोरून हाताचा विळखा घालायचा आणि त्यानंतर डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आणि आता विरुद्ध साईडने आपल्या कंठस्थ ग्रंथीवर, पोटाच्या इथे, कमरेच्या इथे आलेला पीळ, ताण आणि दाब त्याची जाणीव. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा, आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. अजून एकदा श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. छान. आणि मग उलट चाल करूया. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत सोडत सावकाश मान मध्यभागी, हाताचा विळखा जो केला तो सोडून देऊया, डावा पाय सरळ करूया आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया, विश्रांती. वक्रासनामुळे जो काही आपल्या स्नायूंना पीड आलेला होता, ताण दाब होता, त्या सगळ्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. आणि आज आपण करणार आहोत जानुशिरासन आणि त्याचबरोबर त्यातून पुढे जाणारं पश्चिमोत्तानासन. ही दोन्ही आसनं आज आपल्याला करायची आहे. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. सुरुवातीला आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. करणार आहोत जानुशिरासन. दोन्ही हात आता आपल्या मांड्यांवर असतील, पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी. एक श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना थोडासा मागे झुकायचंय आणि श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. दोन्ही हात पायाला घासत घासत डावा पायाचं पाऊल पकडायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर आपला कपाळ जे आहे ते गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. दोन्ही हात पावलापर्यंत पोहोचत नसतील तर ते जमिनीवर ठेवले तरीही चालतील. आणि इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. हॅमस्ट्रिंग्स मसलला आलेला ताण डाव्या पायाच्या, त्याकडे लक्ष. पोटावरती दाब आहे, पाठकण्यावर ताण आहे. रक्तप्रवाह हा हळूहळू डोक्याच्या दिशेने होतो. फॉरवर्ड बेंडिंगचा आसन आहे. आणि मग सावकाश हळूहळू तिथल्या तिथेच उलटता, तिथल्या तिथेच सरळ व्हायचंय. छान. आणि आता उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. बरोबर. दोन्ही हात आता आपले उजव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना थोडस मागे झुकायचंय आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत कमरेतनं सुरुवातीला पुढे झुकायचंय. उजवं पाऊल पकडायचा प्रयत्न करा, पाऊल किंवा पायाची बोट, आणि त्यानंतर कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडायचंय. हात पावलापर्यंत जात नसतील तर दोन्ही हात जमिनीवर ठेवायचे आणि इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. गुडघ्याचा पाय सरळ ठेवून जास्तीत जास्त पुढे झुकण्याचा प्रयत्न, ओव्हर ट्राय न करता. ठीक आहे. आता पूर्णपणे उजव्या पायाचे मसल्स ताणले गेले असल्याकडे लक्ष. उजव्या बाजूने आता पोटाच्या इथे, ओटीपोटाच्या इथे दाब आहे, पाठकण्यावरती ताण आहे. आणि सावकाश उलटचा, तिथल्या तिथेच सरळ. सावकाश डावा पाय सरळ करूया, थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैलसर सोडून देऊया. रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने होतो, त्यामुळे पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाची. तिथे झालेला किंचितसा बदल.
त्याकडे लक्ष. आणि आता करणार आहोत आपण पश्चिमोत्तानासन. दोन्हीही पाय पुढे ठेवून आपल्याला ही कृती करायची. मगाशी आपण एकेका पायाने केलं होतं, आता दोन्हीही पाय समोर सरळ. हा, पाय जोडलेले आहेत. दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या मांड्यांवर ठेवायचे. उजवा हाताचा तळवा उजव्या मांडीवर, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीवर. पाठीचा कणा सरळ, बरोबर. मान मध्यभागी. समोर एका बिंदूकडे आपली नजर स्थिर करायची आहे. आणि पूर्णपणे पायाचे स्नायू रिलॅक्स राहू देत, एकदम रिलॅक्स. आपल्याला आपल्या क्षमतेप्रमाणे कृती करायची. आणि आता एक सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना थोडस किंचितस मागे झोपायचं आहे. आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात पायांना घासत घासत कमरेतनं पुढे झुकायचं आहे. सावकाश दोन्ही हातांनी आपले पावलं पकडायचा प्रयत्न, किंवा दोन्ही हात जमिनीवर ठेवायचे आहे. आणि आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न, किंवा गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आपण केलेला आहे पश्चिमोत्तानासन, म्हणजेच फॉरवर्ड बेंड. आता बघा, पूर्णपणे दोन्ही पायांचे मसल्स ताणले गेले आहेत. पोटावरती छानपैकी दाब येतो. पाठकण्यावरती ताण आहे. आणि मग सावकाश तिथल्या तिथे उलटचा, अगदी सावकाश. छान. तिथल्या तिथे सरळ व्हायचं, सरळ सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. आपल्या दोन्ही पायांचे स्नायू ताणले गेले होते. एक फॉरवर्ड आपण थोडस पुढे झुकलो होतो, त्यामुळे आपल्या पूर्णपणे पोटाच्या इथे दाब होता, पाठकड्याला ताण होता. आता ह्याला पूरक असं पूर्वोत्तानासन आहे. तर हे कसं केलं जातं बघून घेऊया. मग आपण एकत्रित करू. हे करताना थोडीशी काळजी घ्यायची आपल्याला, की मॅट वर बसूनच पूर्वोत्तानासन करायचं. खाली जर चटई किंवा चादर असेल तर आपले हात किंवा पाय चटकू शकतात, म्हणून मॅट वर बसून ही कृती करा. सोपी कृती आहे, फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक करायची. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या सीटच्या बाजूला ठेवायचे. हाताचं पेसिंग जे आहे एकतर ते पावलाच्या दिशेने असू दे किंवा विरुद्ध बाजूने, कुठल्याही प्रकारे तुम्ही हाताचं पेसिंग ठेवू शकता. शक्यतो जर हात विरुद्ध म्हणजे मागच्या दिशेने असतील हातांची बोटं, तर आपल्याला कृती करायला जरा सोपं जातं. पाठीचा कणा सरळ. ही स्थिती आपली पक्की झाली की मग हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलायला सुरुवात करायची. आणि पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायची. आणि मान मागे सैलसर सोडायची. याला म्हणतात पूर्वोत्तानासन. पश्चिमोत्तानासनला आपल्याला फॉरवर्ड बेंड होता, आणि आता इथे बॅकवर्ड बेंड असतो. आसन सोडताना सावकाश मध्यभागी यायचं. सीटचा भाग हळूहळू जमिनी. ठीक आहे, करूया कृती. दोन्ही पाय जोडलेले ठेवा. आणि हात जे आहेत हे आता हाताची बोटं मागच्या दिशेला असू दे. दोन्ही पाय सरळ. आणि मॅट वर बसून कृती करा. चटई किंवा खाली चादर असेल तर पाय सटकू शकता. पाठीचा कणा आपला सरळ असेल. मान मध्यभागी. यथाशक्ती प्रयत्न. आणि आपल्याला खूप छान जमणार आहे ही एक भावना आपल्या मनामध्ये. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ म्हणजे मागे आहेत. हात आपल्या बोटांचं पेसिंग मागच्या दिशेने आहे. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलायला सुरुवात करा. पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. आणि मग मान मागच्या दिशेने सैल. आणि आता इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न. छान, खूप छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. आणि मग सावकाश उलटचा. तिथल्या तिथे सरळ. मान मध्यभागी, सीटचा भाग जमिनीवर. छान. आपण ह्या स्थितीमध्ये जास्त वेळ थांबलो नाही, कारण कधी कधी आपल्या मनगटामध्ये त्रास होऊ शकतो. फ्रोझन शोल्डर असतात, त्यामुळे तो त्रास होऊ शकतो. म्हणून आपण या स्थितीमध्ये जास्त वेळ थांबलो नाही. विश्रांती. आता सावकाश एका कुशीला वळायचं आणि पाठीवर थोडं विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळायचं आणि शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर.
आणि आता आपण करणार आहोत उत्थित एकपादासन आणि द्विपादासन, याची उजळणी. आपल्याला ही सगळी आसनं थोडीशी आपले कोर मसल स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला ही सगळ्या कृती करायच्या आहेत. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता आपल्याला उजवा पाय गुडघ्यात सरळ ठेवून 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे. 30 डिग्री वर उजवा पाय, 30 अंशापर्यंत वर, 30 डिग्री खाली, थोडासा खाली. आता हे आपलं आपण मोजून बघायचं की 30 डिग्री आपलं केवढं होत आहे. आणि आता इथे थोडा वेळ थांबायचं. 1 2 3 4 5. उजवा पाय 45 डिग्री वर गुडघ्यात सरळ ठेवून 1 2 3 4 5. 60 डिग्री वर 1 2 3 4 5. आणि मग 90 डिग्री वर. आता 90 अंशापर्यंत वर आलाय आणि पायामध्ये थरथर वाटत असेल तर आपल्या हातांचा पकड आपल्या पायाच्या खाली द्यायची. 90 डिग्री वर. ओके. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5. सावकाश उजवा पाय पुन्हा एकदा हळूहळू नियंत्रित जमिनीवर येऊ. अगदी सावकाश, आपापल्या क्षमतेने अगदी सावकाश जमिनीवर येऊ दे उजवा पाय. धाडकन न आपटता अगदी कंट्रोल मुवमेंट करायची आहे. आणि आता हीच कृती डाव्या पायाने. डावा पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा आहे, गुडघ्यात सरळ ठेवून 1 2 3 4 5. 45. 1 2 3 4 5. 60. 1 2 3 4 5. 90 अंश. 1 2 3 4 5. ठीक आहे. उलट चाल करूया. हळूहळू डावा पाय नियंत्रित जमिनीवर, आपापल्या क्षमतेने सावकाश जमिनीवर येऊ. डावा पाय कंट्रोल मुवमेंट. थोडा वेळ विश्रांती. आणि आता हीच कृती आपल्याला दोन्ही पायांनी एकत्रित करून करायची आहे. अगदी सावकाश, यथाशक्ती प्रयत्न. पोटाचं ऑपरेशन झालं असेल कुठल्याही प्रकारचं तर ही कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचलून घ्या, गुडघ्यातनं सरळ. 1 2 3 4 5. थोडेसे खाली घ्या सर. 30 डिग्री आपलं, 30 डिग्री. आणि मग 45 डिग्री. 1 2 3 4 5. 60 अंश. 1 2 3 4 5. आणि मग डायरेक्ट स्ट्रेट वरती 90 डिग्री. आता इथे पायामध्ये थरथर वाटत असेल तर आपल्या हातांचा आधार पायाच्या मागे, डोकं न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5. आणि आता दोन्ही पाय आपल्याला एकत्रित थोडेसे फोल्ड करा आणि मग सरळ करा. फोल्ड करा, सरळ करा. फोल्ड करा, सरळ करा. छान. आणि मग सावकाश नियंत्रित जमिनीवर येऊ दे. सावकाश जमिनीवर विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, विश्रांती. जेव्हा आपण दोन्ही पाय एकत्रित करतो तेव्हा आपल्या छानपैकी आपल्या कोर मसल्सला एक स्ट्रेच, चांगला दाब मिळतो. तिथला जो मेद आहे तो कमी होण्यास मदत होते. आणि आपण आता करूया उत्तान वक्रासन. आपले पायाचे स्नायू खूप ताणले गेले, आता त्याला थोडस रिलीज करूया आपण तो ताण. त्यासाठी सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, मग डावा पाय. दोन्ही पावलं एकमेकांना चिटकवून घ्यायचे, गुडघ्याला गुडघा. आपण हे शिकलोय. आणि आता मग टाचा सीटला लावून घेऊया हाताच्या आधाराने. बरोबर. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायचे आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे उशीप्रमाणे आपल्याला कृती ही करायची. दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर असतील. आपण बैठक स्थितीमध्ये वक्रासन केलं आज, आणि आता शयन स्थितीमध्ये उत्तान वक्रासन करतोय.
आणि आता हळूहळू आपले जुळलेले पाय उजव्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. पाय उजव्या दिशेला, मान डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उजवा पाय पूर्णपणे जमिनीवर आहे, त्याच्यावर आपला डावा पाय आहे. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, प्रयत्न शैथिल्य देह धरणा. पोटापासून कंठापर्यंत इथल्या स्नायूंना आलेला पीळ, ताण आणि दाब याची जाणीव. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. आणि आता उलट चाल करूया. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत सावकाश पाय मध्यभागी, मान मध्यभागी. टाचा सीट पासून लांब गेले असतील तर त्या हाताच्या आधाराने पुन्हा एकदा सीटच्या जवळ येऊ दे. हाताची पकड पुन्हा आपल्या डोक्याच्या मागे. आणि आता आपले जुळलेले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. डावा पाय पूर्णपणे जमिनीवर असेल, त्याच्यावर आता आपला उजवा पाय आहे. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने अगदी सैलसर सोडून द्यायचंय. खांदे रिलॅक्स असतील, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच प्रयत्न शैथिल्य देहधारणा, प्राणधारणा. आता विरुद्ध बाजूने आपल्याला ताण, दाब आणि पीळ जाणवतोय, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. आणि मग उलट चाल करूया. डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू आपले पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी. हाताची पकड सोडून द्यायची, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये नंतर विश्रांती. आणि आता फक्त एका कुशीला वळा. एक आसन दाखवते आणि मग आपण एकत्रित करूया. त्याला नौकासन म्हणतो. आपण ते अगदी एकेका पायाने करणार आहोत. आधी बघून घ्या कसं केलं जातं. एका फक्त कुशीला वळून बघून घ्या. पोटावर पण तिथे आपल्याला विश्रांती घ्यायची आहे आणि आपण अगदी सुलभ नौकासन करतोय. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता सुरुवात इथे माझी समोरची तुम्हाला डावी साईड दिसतेय, म्हणून मी डाव्या साईडने दाखवते. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा या प्रकारे. आणि त्यानंतर आपला उजवा हात आणि डावा पाय जमिनीपासून वर उचलायचा. उजवा हात आणि डावा पाय विरुद्ध पाय आणि हात आपल्याला जमिनीपासून वर उचलायचा. सॉरी, आता मी ते डावा हात वर उचललाय आणि मग उजवा पाय मागून वर उचललाय. उजवा हात आणि डावा पाय खाली जमिनीवर आहे. आपल्याला ही कृती करायची आहे. आणि मग उलट चाल करताना सावकाश मध्यभागी यायचं, डावा हात खाली येईल, मग उजवा हात डोक्याच्या दिशेने वर जाईल आणि मग उजवा हात आणि मग डावा पाय जमिनीपासून वर उचलायचा आणि आपली अपर बॉडी सुद्धा जमिनीपासून वर येईल. या प्रकारे आपल्याला अशी कृती करायची, ठीक आहे. आणि मग सावकाश डोकं जमिनीवर, कपाळ जमिनीवर आणि हात पाय खाली. सुरुवात करूया. मग एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील, कपाळ जमिनीवर असेल, हातापायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. उजव्या हाताला थोडासा डोक्याच्या दिशेने आपल्याला
ताण द्यायचा, थोडस वरच्या दिशेने ताणायचं आहे आणि मग जाणीव डाव्या पायाकडे असेल. डावा पाय थोडासा आपल्याला मागून ताणायचा आहे आणि आता एकत्रित उजवा हात आणि डावा पाय जमिनीपासून वर आणि आपली अपर बॉडी सुद्धा जमिनीपासून वर असेल. ओके, बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आता ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. छान. आपापल्या क्षमतेने ते थांबायचंय. आपण जी ही करतो ही सुलभ कृती आहे नौकासनाची. आणि मग सावकाश उलटचाल करताना हळूहळू कपाळ जमिनीवर येईल. उजवा हात डावा पाय जमिनीवर येईल. उजवा हात खाली शरीराच्या जवळ. गरज असेल तर थोडा वेळ विश्रांती घेऊया एका गालावर पडून. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पूर्वस्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, कपाळ जमिनीवर. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. उजवा पाय मागच्या दिशेने थोडासा ताणायचा आहे आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर थोडासा ताणायचा आहे. आणि आता एकत्रित उजवा हात, डावा हात आणि उजवा पाय जमिनीपासून वर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. बरोबर, छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. पोटावरती छानपैकी एक दाब येतो, ताण येतो, पाठकड्यावरती थोडा प्रेशर येतो. छान. आणि मग सावकाश उलटचाल. हळूहळू डावा हात जमिनीवर, उजवा पाय जमिनीवर, डावा हात खाली आणि टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. दोन्ही हातांचे स्टँड करायचे. हात आपला चेहरा जो आहे हा हाताच्या तळव्यामध्ये असेल. दोन्ही पायांमध्ये छानपैकी अंतर घ्या आणि टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. हाताची घडी करायची. एका हातावर दुसरा हात ठेवायचा आणि त्याच्यावर आपलं कपाळ. मकरासनामध्ये विश्रांती. संपूर्ण पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचे. आणि सावकाश एका कुशीला वळायचं. पाठीवर थोडी विश्रांती घ्यायची आणि मग हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचं. पाठीवर थोडी विश्रांती घ्या. पाठ पूर्णपणे जमिनीवर टेकवा आणि मग सावकाश बैठक स्थितीमध्ये या. त्यानंतर दंड स्थितीमध्ये. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग बैठक स्थिती आणि दंड स्थितीमध्ये या. आपण खूप सारी शारीरिक हालचाल करतो त्यामुळे अगदी सावकाश कृती. उठून उभं राहायचंय आणि विश्रांती. आज आपण एक आसन बघणार आहोत, बद्ध हस्त. तर हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. थोडीशी मागे होते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे आपल्याला दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत आणि ती पकड जी आहे ती आपल्या सीट पासून थोडीशी लांब असेल. बघा या प्रकारची सीट पासून थोडीशी लांब आहे. हाताचे तळवे जे आहेत ते सिलिंगच्या दिशेने. ही स्थिती आपली पक्की झाली की मग थोडीशी क्रॉस होऊन दाखवते तुम्हाला. आता इथे आपल्याला पुन्हा एकदा पूर्णपणे आपली चेस्ट जी आहे तिचे स्नायू जे आहेत ते ताणले जातात आणि मग आपली मान जी आहे ही मागे सैलसर सोडायची. आपला चेहरा जो आहे हा सिलिंगला समांतर असतो. आणि असं इमॅजिन करायचं की आपल्या हातावरती कोणीतरी वजन ठेवलंय 10 किलोचं आणि ते आपले हात अजून जमिनीच्या दिशेने ताणले गेले. या प्रकारे. आणि मग सावकाश मध्यभागी यायचं आणि ह्याच्यातून पुढे जाणारा आपण करणार कोण असतो म्हणजे थोडासा फॉरवर्ड बेंड. या प्रकारे एकदा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि एकदा फॉरवर्ड बेंड घ्यायचा. ठीक आहे, सुरुवात करूया मग. म्हणजे आपल्या पाठकण्याला आपल्याला थोडस आपण जो ताण देतो
तो थोडासा दाब मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचा, म्हणजे थोडंसं ताण आणि दाब आपल्याला थोडंसं बॅलन्स ठेवायचं. आता सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या, थोडंसं अंतर. हा, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि ती पकड आपल्या सीटच्या इथे असेल, थोडीशी लांब असेल सीट पासून. हा, आणि आता आपल्याला हात कुठेही आपल्याला हलवायचे नाही, हातांची स्थिती अशीच ठेवायची. फक्त आपण पाठ करा एकदा बॅकवर्ड बेंड आणि फॉरवर्ड बेंड करायला. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता बघा, पूर्णपणे आपल्या छातीच्या भागाचं जे आहे हे एक्सपान्शन झालेलं आहे. जेव्हा आपले हे स्नायू ताणले जातात तेव्हा आपलं फुफ्फुस, आपले लंग्स जे आहेत ते सुद्धा ताणले जातात, आपला श्वसन मार्ग सुधारतो. आणि आता हळूहळू आपल्या चेहरा सिलिंगला समांतर येईल एवढा आपल्याला बॅकवर्ड बेंड मिळेल. आपला चेहरा सिलिंगला समांतर येईल, हात आपले सीट पासून लांब आहे. आणि आता असं इमॅजिन करा की आपल्या हातावर 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात अजून जमिनीच्या दिशेने ताणले गेले. हा बरोबर, छान. गुडघ्यातनं पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न. आणि सावकाश मध्यभागी या, मान मध्यभागी, पाठीचा कणा सरळ. बरोबर. आणि आता फॉरवर्ड बेंड घ्यायचा आहे, थोडंसं पुढे झुकायचंय. आता आपली अपर बॉडी जमिनीला समांतर असेल. बरोबर. आणि मग पुन्हा बॅकवर्ड बेंड, फॉरवर्ड बेंड. आता आपण थोडंसं श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत वर, बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत, फॉरवर्ड बेंड, खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राउंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्यभागी यायचं आहे, हाताची पकड सोडून द्यायची आहे. विश्रांती, विश्रांती. आपले पूर्णपणे थोडेसे शोल्डर जे आहेत, खांदे जे आहेत ते ताणले गेले. आता ते आपण थोडंसं रिलीज करूया. पुन्हा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे जाऊ, मानेच्या मागे. हा, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आता दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या, दोन्ही कोपरं समोरून जॉईन करा. हाताची पकड करायची, ती पकड आपल्या मानेच्या इथे ठेवायची आणि अशी कोपरं समोरून जुळवून घ्यायची, जुळवून घ्यायची अशी कोपरं. ठीक आहे. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर. दोन्ही कोपरं समोरून जुळवून घेतली की आता श्वास घेत घेत दोन्ही हाताची कोपरं लांब करायची आहेत आपल्याला. जास्तीत जास्त स्प्रेड करा. श्वास घेत घेत स्प्रेड. हा, श्वास सोडत जवळ, समोरून पुन्हा जुळवायची. हा, बरोबर करता. श्वास घेत लांब, नजर एका बिंदूकडे स्थिर करायची. श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. आणि आता एक लास्ट राऊंड. श्वास घेत घेत लांब, श्वास सोडत जवळ. दोन्ही हात खाली येऊ दे आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडूया. विश्रांती. आणि तसा अवकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. बरं, आता बैठक स्थितीमध्ये येताना आपल्याला एक साधी कृती करायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, डायरेक्ट नका येऊ. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही हात जोडून घ्या. नमस्कार स्थितीमध्ये हात जोडायचे. नमस्कार आपण कसं करतो त्याप्रमाणे, नमस्कार कसं करतो त्याप्रमाणे आपल्याला हात असे जोडायचे. हा, आणि मग हळूहळू बसायचं, पूर्णपणे बसायचं. हा, बरोबर, हळूहळू बसायचंय. हा, छान. आणि मग सावकाश सीटचा भाग जमिनीवर येऊ दे. दोन्ही पाय सरळ करायचे आणि हातांचा आधार काढून घ्यायचा. नमस्कार स्थिती जी आपण केली ती काढायची. म्हणजे आपण जेव्हा अशा स्थितीमध्ये बसतो तेव्हा आपण आपल्या हातांचा आधार जो आहे हा जमिनीला देत नाही. पूर्णपणे आपण ग्रॅव्हिटी म्हणजे अगदी सावकाश जमिनीच्या दिशेने येतो खाली आणि मग बसतो आराम, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडायची. विश्रांती. आता दोन्ही पाय जुळलेले आपण करणार आहोत पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. आपल्याला जे योग्य वाटेल ती कृती करायची आहे.
पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. पद्मासन आपल्याला माहिती आहे कसं करायचंय. कुठलाही एक पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवायचं आणि त्यानंतर जो पाय सरळ आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल विरुद्ध साईडच्या मांडीवर वर ठेवायचं. आता हे झालं पद्मासन, आपण शिकलोय. आता ज्यांना पद्मासन पूर्ण जमत नाहीये त्यांनी जो पाय वर आहे तो दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली ठेवा. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. जे आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून घेऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे त्याची जाणीव. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर आणि एक पर्वतासन करून घेऊया. डोळे उघडायचे, दोन्ही हात पुन्हा एकदा नमस्कार स्थितीमध्ये जोडून घ्यायचे आहेत. बरोबर. हाताची कोपरं जी आहेत ही जमिनीला समांतर असतील. समांतर जमिनीला, दोन्ही हातांची कोपरं जमिनीला समान. दोन्हीही हातांचा थोडासा दाब द्यायचा आहे. आपले हात जे आहेत हे छातीच्या पाशी आहेत. बरोबर. आणि आता हे जोडलेले हात हळूहळू हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत डोक्याच्या दिशेने वर जाऊ. बरोबर. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होईल. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना हे आसन आवर्जून करायला सांगा. आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्याचबरोबर उंची वृद्धीसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. पाठीचा कणा छानपैकी उभ्या कक्षेत ताणला जातो. आपले साईडचे वायुकोश जे आहेत ते ताणले जातात. त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं. डोळे अलगद मिटून घेऊया आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. खूप छान. या स्थितीमध्ये खूप छान वाटतं. आपली मरगळ नाहीशी होते, एक उत्साह येतो. आणि आता उलटचाल करताना एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत म्हणजे कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. सावकाश दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद आणि तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. करणार आहोत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आता डोळे उघड्याची घाई न करता पुढची कृती करण्याचा प्रयत्न करा. स्वतःशीच एकरूप समरूप होण्याचा प्रयत्न करणार आहोत. 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आपापल्या क्षमतेने आणि घेतलेला श्वास संथ गतीने सोडून देऊया. दुसरा आवर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. डोळे उघडायची घाई न करता स्वतःमध्येच एकरूप होऊन पुढची सगळी कृती करण्याचा प्रयत्न. दोन्ही हात जोडून घेऊया आणि प्राणायामाचा श्लोक मी बोलते, माझ्या मागोमाग आपणही बोला. प्राणस्येदं वशे सर्वं, प्राणस्येदं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञाञ्च, श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति, विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे ते सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसं तू आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली संपत्ती म्हणजे आरोग्य, धन संपदा, चांगली बुद्धी दे. प्राणशक्तीला मनोमन वंदन. दोन्ही हात गुडघ्यात. आणि आज आपण करणार आहोत सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम. हेमाताई, तुम्हाला लो बीपीचा त्रास आहे बरोबर?
तर तुम्ही फक्त डाव्या नाकपुडीने जी आपण कृती करतो ती करणं टाळायचं आहे. कारण की लो बीपीचा ज्यांना त्रास आहे त्यांनी डावी नाकपुडी ही आपली चंद्र नाडी आहे. चंद्र हा शीतलतेचा प्रतीक आहे. त्यामुळे तिथे पुन्हा एकदा आपल्या श्वासाची गती जी आहे ही अगदीच कमी होते. म्हणून डाव्या नाकपुडीने आपण जे काही कृती करतो त्या तुम्हाला करणं टाळायचं आहे. आता जे आपण चंद्रभेदन करणार ते तुम्ही करू नका. तुम्ही फक्त सूर्यभेदन करायचं. ठीक आहे. आणि बाकीच्यांनी करायला हरकत नाहीये. सुरुवात करूया आता. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा, जी मी आता ग्रुपवरती पाठवली आहे सकाळी. पुन्हा एकदा दाखवते. आपला उजवा हाताची 5 बोट जी आहेत त्यातलं पहिलं बोट आणि मधलं बोट फोल्ड करायचं आणि ते आपल्या अंगठ्याच्या मुळाशी लावायचं. हा. आणि करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट जे आहे ते ओपन असेल. ठीक आहे. आता ह्याच बोटांनी आपल्याला उजवी नाकपुडी एकदा बंद करायची आणि एकदा डावी नाकपुडी. त्या बोटांच्याच आधाराने आपल्याला ह्या सगळ्या पुढच्या ज्या कृती आहेत त्या करायच्या. तर आपण सुरुवात जी करणार आहोत ती सूर्यनाडी म्हणजे सूर्यभेदन करणार आहोत. तर आता सुरुवात करूया. डावी नाकपुडी बंद करायची आहे. आता ही जी करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याच्याने डावी नाकपुडी बंद करा. डोळे अलगद मिटलेले, कपाळावर कोणतीही आटी नाही, अगदी शांत चेहरा. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडून द्या. श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं आणि श्वास सोडण्याच्या कृतीला रेचक म्हटलं जातं. आता सुरुवात करूया. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, अंगठ्याच्या आधाराने उजवी नाकपुडी बंद करा. डावी नाकपुडी ओपन करा आणि डावीने संथ रेचक संपूर्ण श्वास डाव्या नाकपुडीने सोडून द्यायचा. डावी बंद, उजवी नाकपुडी उघडायची आहे. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी नाकपुडी बंद, डावीने संथ रेचक संपूर्ण श्वास सोडून द्या. डावी बंद. तिसरं आवर्तन करतोय आपण सूर्यभेदनचं. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. चौथा आवर्तन सूर्यभेदन. डावी बंद, उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. आणि आता लास्ट राऊंड सूर्यभेदन. डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. आणि आता आपण करूया चंद्रभेदन प्राणायाम. हेमाताई तुम्ही याची फक्त 2 आवर्तन केली तरी चालेल. जिथे आम्ही 5 करतोय तिथे तुम्ही फक्त 2 करा. सुरुवात करूया. उजवी नाकपुडी बंद आहेच. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवी बंद, डावीने पूरक. एक श्वास भरून घेऊया. डावी बंद, उजवीने रेचक, उजवी बंद. तिसरा आवर्तन. डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक. लास्ट राउंड चंद्रभेदन प्राणायाम. उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक. उजवा हात गुडघ्यावर येईल ज्ञान मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले आहेत.
आपण जे सूर्यभेदन चंद्रभेदन प्राणायाम केला त्यामुळे श्वसन मार्गातला बदल, आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे हे आता आपल्याला कळलं असेल. त्याचा मनातल्या मनात मागोवा आणि एक आवर्तन संपूर्ण योगिक श्वसन करूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेर किंचितस, छातीचा एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित सुरुवात करूया. काही क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी स्थिती घेतली आहे पद्मासन अर्ध पद्मासन साधी मांडी ती सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती अगदी सावकाश क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. शारीरिक हालचाल झाल्यानंतर आपल्या स्नायूंना आपल्याला एक शांती विश्रांती द्यायची आहे. अगदी सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर असेल. टाचा आतल्या दिशेला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब, हाताचे तळवे सिलिंगकडे, हाताची बोटं अर्धवट मिटलेली. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या स्मरणशक्तीला एक थोडासा ताण द्यायचा आहे आणि आपण ज्या क्रमाने आज साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात एक छोटा रिकॅप. बैठक स्थितीमध्ये आज आपण वक्रासन, पश्चिमोत्तानासन आणि पूर्वोत्तानासन ही 3 नवीन आसनं पाहिली. त्याचबरोबर शयन स्थितीमध्ये उत्थित एकपादासन, द्विपादासन, उत्तान वक्रासन हे केलं. पोटावर पडून आपण सुलभ नौकासन ही कृती केली. दंड स्थितीमध्ये आपण बद्ध हस्त आणि त्यानंतर फॉरवर्ड बेंडचं कोनासन. ह्या सगळ्या साधनेचा क्रम मनातल्या मनात एकदा आठवून पाहायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या देहाचंही निरीक्षण करायचं आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचे अवयव जाणीवपूर्वक आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. शवासन हे एकमेव आसन आहे जिथे शरीराबरोबर आपल्या मनाचाही विचार होतो. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन. सुरुवात आपण दोन्ही पायांपासून करूया क्रमाक्रमाने. दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, दोन्ही पायांच्या जांघेचा भाग मनाने शिथिल. जाणीव आपला पार्श्वभाग, कमरेचा भाग आणि पाठकणा हे तिन्ही भाग जमिनीवर अलगदपणे पहुडलेले आहेत. तिन्ही भागांमधले स्नायू, सांधे, पाठकण्यांमधले 33 मणके शिथिल. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा जाणीवपूर्वक शिथिल. जाणीव उदरभाग, उरभाग, पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, उदर पोकळी, छातीचा भाग, तिथली फुफ्फुस, बरगड्या, छातीचा पिंजरा, डाव्या बाजूला असलेलं आपलं छोटस हृदय हे सगळे शिथिल. जाणीव कंठाकडे आणि आपल्या चेहऱ्याकडे. गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आत सैलसर असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विलकित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग,
आणि केस शिथिल. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत मी माझं संपूर्ण शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल केलेले आहे. प्राणधारणा जाणे श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते हळूच जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना या थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्याला होतोय. ही थंड हवा माझ्या नाकावाटे माझ्या कंठापर्यंत जातीये आणि ती माझ्या फुफ्फुसांपर्यंत पोचतीये, माझ्या हृदयापर्यंत पोचतीये. चैतन्य शक्ती माझ्यात प्रवेश करत आहे आणि उबदार हवेच्या मार्फत श्वास सोडताना मी माझी शारीरिक आणि मानसिक अशुद्धी पूर्णपणे सोडून देत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. शरीराला विश्रांती मिळालेली आहे, मनाला शांती मिळालेली आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देतं. दिवसभर आपल्याला जी काही कामे करायची आहेत त्या कामांसाठी आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा, एक चांगला दृष्टिकोन आपल्याला शवासनाच्या मार्फत प्राप्त होतो. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझे सगळे ताणतणाव, चिंता, व्याधी, काळजी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. खूप छान आणि खूप प्रसन्न अशी माझी शारीरिक आणि मानसिक स्थिती झालेली आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती मला प्राप्त झालेली आहे. माझी मानसिक स्थिती अगदी समाधानी झालेली आहे. मी जी काही साधना करतेय किंवा करतोय त्या साधनेचा माझ्या चेहऱ्यावर एक आनंद, समाधान मला प्राप्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीत स्वतःला एक संकल्प, माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. रोजचा 1 तास हा मी स्वतःसाठी देणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, आद्य देवता सद्गुरूंचं स्मरण, त्यांना वंदन आणि आपण जो संकल्प केलेला आहे तो संकल्प पुन्हा एकदा त्यांच्या समोर मनातल्या मनात त्याचं पुनरुच्चारण. शवासनातला संकल्प आपल्या खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त झालेली आहे. या स्थितीतूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. आजचा दिनक्रम पुन्हा एकदा आपल्याला सुरू करायचा आहे आणि त्यासाठी या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान डावीकडे उजवीकडे घेऊन जाऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक हलकासा खेच आणि एक छोटासा आळस. आजचा दिनक्रम सुरू करण्यास आपण सज्ज झालेलो आहोत आणि सावकाश डाव्या कुशीला वळायचा आहे. डावा हात डोक्याखाली, उजवा हात आपल्या शरीरावर असेल आणि अगदी सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश. डोळे अलगद मिटलेले आहेतच. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया.
संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव दीन भाव आजची साधना आपण ओमला समर्पित केलेली आहे आणि आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून दिलेलं आहे आणि सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ होऊया दोन्ही हात खाली येतील पुन्हा छातीपाशी हस्तमंथन नेत्र स्पर्श संपूर्ण निर्माण झालेली ऊब आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे जिथून सुरुवात तिथे शेव हरिओम खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आपण एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा 6 वाजता उठून वर्ग जॉईन करताय याच्यातच तुमचा 90% योग कंप्लीट होतोय हरिओम खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवसाच्या आणि भेटूया उद्या सकाळी 6 वाजता कोणाला काही अडचण आहे का विचारायचं असेल तर विचारू शकतो काही विचारायचं आहे का कोणाला ठीक आहे मग उद्या भेटूया आपण सकाळी 6 वाजता हरिओम हॅव अ गुड डे टू ऑल मीटिंग एंड करतो